आजचं युग हे तंत्रज्ञानाचं युग म्हणून ओळखलं जातं। मात्र तंत्रज्ञानाच्या युगातही मानवाची निसर्गाबरोबर जवळीकता कमी होऊ नये यासाठी प्रयत्न करणंही तितकंच महत्त्वाचं। यासाठीच आपल्या रोजच्या जीवनात थोडेफार बदल केले तर हे सारं साध्य होऊ शकतं। आणि यासाठी पुण्यात एका शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। झिरो बजेट नैसर्गिक शेती आंदोलन आणि बॅक टू नेचर मित्र गटाच्या माध्यमातून हे शिबिर नुकतंच पुण्यात पार पडलं। पाहूयात त्याचाच हा वृत्तांत। मानव हा प्राचीन काळापासून स्वतःच्या विकासासाठी आणि आपल्या गरजा भागवण्यासाठी नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करतोय। मात्र हा वापर करत असताना आज आपण निसर्गाला ओरबाडत आहोत का असा प्रश्न विचारावा, अशी या निसर्गाची अवस्था मानवानेच करून ठेवली आहे। असीमित नैसर्गिक स्रोत मानवाने अक्षरशः ओरबाडून काढलेत आणि इतकं करूनही आपण काही थांबायला तयार नाही। सुरुवातीला आपण जे निसर्गाकडून घेतोय ते त्याच निसर्गाला द्यायची भावना माणसाकडे होती, मात्र आता तीही विसरू लागलेत। त्यामुळे आजच्या यांत्रिक युगात आपण निसर्गापासून, आपल्या संस्कारांपासून दूर जातोय। मात्र आता मानवाने पुन्हा निसर्गाकडे वळण्याची वेळ आली आहे। निसर्गाशी मिळती जुळती जीवन पद्धत स्वीकारण्याची वेळ आली आहे, जेणेकरून आपल्याबरोबर आपल्या पुढच्या पिढ्याही आनंदाने, समाधानाने जगू शकतील। पण शहरात राहणाऱ्या नागरिकांना निसर्गाकडे कसं जाता येईल हा हमखास पडणारा प्रश्न। म्हणूनच चला पुन्हा निसर्गाकडे या कार्यशाळेच्या माध्यमातून अनेक पर्याय नागरिकांसमोर ठेवण्यात आले। नुकतीच ही कार्यशाळा पुण्यात पार पडली। कृषी ऋषी आणि झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे प्रवर्तक सुभाष पाळेकर, ज्येष्ठ संगणक तज्ञ डॉक्टर विजय भटकर, KJS शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कल्याणराव जाधव या मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यशाळेला सुरुवात झाली। या कार्यशाळेविषयी सांगतायत कृषी ऋषी आणि झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे प्रवर्तक सुभाष पाळेकर। ईश्वराने निसर्गाला पाठवलं आणि निसर्ग आपल्या पृथ्वी तळावर आल्यानंतर मानवाला पाठवलं। याचा उद्देश आहे की मानव हा शुद्ध शाकाहारी रूपात पाठवलेला आहे, ईश्वराचा आदेश आहे। आणि म्हणून त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था निसर्गाकडे सोपवलेली आहे। त्याच्या ज्या मूलभूत गरजा आहे, अन्न, पाणी, निवारा, स्वास्थ्य, ह्या सगळ्या निसर्गाकडून सहज सुलभतेने मिळाव्यात, प्राप्त व्हाव्यात, असं ते ईश्वराचं नियोजन आहे। निसर्ग आई आहे, मानव मूल आहे। मग मुलांनी आईचं कितपत शोषण करावं? निसर्गाकडे परत चला म्हणजे जाऊन गावात राहा असा अर्थ नाही, तर आपल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये नैसर्गिक गोष्टींचा वापर करा असा या शिबिराचा उद्देश होता। मग ते घरातलं किचन गार्डन, टेरेस गार्डन तयार करून त्या रसायन विरहित भाज्या, फळं वापरणेही त्याचाच एक भाग झाला। शहरी लोकांना अशा नैसर्गिक गोष्टींचा आनंद नक्कीच घ्यायला आवडेल आणि तो त्यांनी आवर्जून घ्यावा असं आवाहन ज्येष्ठ संगणक तज्ञ डॉक्टर विजय भटकर यांनी केलंय। आजच्या संस्कृतीमध्ये इतकी लोकसंख्या वाढते आहे, इतकं घरं वाढते आहेत, याच्यामध्ये कॉन्क्रीट जंगल तयार झाले आहेत, तर ह्यामध्ये आपल्याला निसर्गाकडे जाता येईल का? आणि जाणं म्हणजे काय, आणि काय असेल आपलं जीवन, कसं काय आपण बदलू शकतो? महत्त्वाचा विषय आहे परिवर्तनाचा। आपण आज काय करू शकतो हे आहे, हे म्हणणं ठीक आहे, पण त्यासाठी आपण काय करू शकतो? आपण आपल्या भाज्या आपण तयार करू शकतो काय? आपले फुलं, आपले जे काही आपण वापरतो त्याचे टेरेस गार्डन तयार करता येतील का? मी काय करू शकतो माझ्या घरासमोर? हा विचार मांडला गेला। आणि आपण एकत्र म्हणून काय करू शकतो? एक कुटुंब म्हणून काय करू शकतो? एकत्र राहून आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या कॉलनीमध्ये, सोसायटीजमध्ये आपण काय करू शकतो? हाही विचार आपल्याला समजतो। मी आज काय करू शकतो? महत्त्वाचा विचार आहे की मी काय करू शकतो? या कार्यशाळेसाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती। आज अशा चळवळीची मोठी गरज असल्याची भावना पुणेकरांनी व्यक्त केली। स्वतः सेंद्रिय शेती करत होते आणि सेंद्रिय शेती करत असताना असं वाटलं की त्याच्या विक्री व्यवस्थेचा एक वेगळा विचार लोकांपर्यंत पोहोचवला गेला पाहिजे। आणि तो केवळ विक्री व्यवस्था अशी नाही, तर जो आहार, तसा विचार, तसा व्यवहार, असं सगळं त्या सेंद्रिय शेतीतून करता येतंय। जगाला आणि विशेषतः करून भारताला जी भेडसावणाऱ्या सगळ्या समस्यांचं उत्तर चला निसर्गाकडे हे जे शहरी मंडळींना सुद्धा
त्यात कसं ते सहभागी होऊ शकतील ह्याच्याबद्दल जे मार्गदर्शन आज दिवसभरात होणार आहे हे मूलभूत एक मार्गदर्शनाचा मार्ग आहे जो शासन आणि स्वयंसेवी संस्था यांनी एकत्र येऊन जर का शहरी माणसांना पण आपल्या भारतातले जे बिघडलेलं सगळं निसर्गाचं पर्यावरणाचा ऱ्हास अशा सगळ्यांवरचं उत्तर या एका शिबिरातनं शहरी लोकांना देण्याचा कार्यक्रम हा आहे. आणि म्हणून मी आधी या शिबिरात फक्त 5-10 मिनटं येऊन निघून जाणार होतो, पण जेव्हा मी दोन्ही भाषणं ऐकली त्याच्यानंतर आता मला जाणवलं की भारतातल्या सगळ्या गहन समस्यांचा, मग शेतकऱ्यांच्या आत्महत्या असो नाही तर अजून अनंत प्रश्न आहेत, शहरीकरण असो, अन्नधान्यामधली जी पेस्टिसाईड कीटकनाशकं आणि त्यामुळे मानवी आजार या सगळ्यांवरचं उत्तर हे निसर्गाकडे गेल्यानंतरच उत्तर मिळणार आहे. आपण जे अन्न खातोय ते नेमकं कुठून येतं हे आपल्याला माहीत नसतं पहिली गोष्ट. त्यामुळे आणि ते अन्न निर्माण करण्यासाठी त्यासाठी काय वापरलेलं आहे, कुठली रसायनं वापरली आहेत तर हे सुद्धा यापासून सुद्धा आपण अनभिज्ञ असतो. तर त्यामुळे मुख्य मुद्दा हा पाळेकरांनी मुख्य मुद्द्यालाच हात घातलेला या निमित्ताने की आपलं अन्न आपण निर्माण करायचं आहे आणि ते अन्न विषमुक्त असणार आहे. आज आपण जर बघितलं पुण्याच्या परिसरात म्हणजे अन्न आणि औषध प्रशासनाच्या माध्यमातून काही वेगवेगळ्या सणाच्या निमित्ताने वगैरे ज्या गोष्टी होतात आणि जेव्हा ते प्रकरणं बाहेर येतात किंवा कधी अगदी आपण कलिंगडात जरी बघितलं तरी कुठलं तरी इंजेक्शन देऊन आतमध्ये ते लाल करण्याचा प्रयत्न केलेला असतो, कधी लिंब पिवळी दिसावेत म्हणून काहीतरी केमिकल लावलेलं असतं. तीच गोष्ट भाज्यांची आहे की अगदी नाल्यांच्या पाण्यांवर की जे केमिकल इंडस्ट्रीमधून बाहेर येणारं पाणी ज्या नाल्यात मिसळलं जातं त्या नाल्याच्या पाण्यावर भाजी पिकवली जाते आणि ती पुण्यात विकली जाते. अशा अनेक गोष्टी आहेत. आणि आणखीन एक मुद्दा मध्यंतरी माझ्या पाहण्यात असा आला की काही शेतकरी, आता ते शेतकरी स्वतःहून करत नाही आहेत खरं तर त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे म्हणून ते ह्या गोष्टी करतात की रात्रभर एखाद्या रसायनामध्ये फ्लॉवरचे आणि कोबीचे गड्डे ते भिजवून ठेवतात मोठमोठ्याल्या टबमध्ये की जेणेकरून ते जेव्हा दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये जातं तेव्हा ते खूप अतिशय फ्रेश दिसतं. आणि आपण जर शास्त्रीय गोष्टी जर बघितल्या तर एक साधारण 24 तास च्या दरम्यान कुठलंही केमिकल आपण वापरलं नाही पाहिजे त्यासाठी. आज आपण पाणी, शुद्ध हवा यांसारखं जीवन जगण्याचे नैसर्गिक स्रोत नष्ट करण्याच्या मार्गावर चालतोय. अशावेळी निसर्गाने दिलेल्या हाकेला ओ म्हणत पुन्हा निसर्गाकडे परतण्याचा मार्ग अधिक सुकर आहे. फक्त शहरवासियांनी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. स्नेहा कांबळे, साम टीव्ही, पुणे.